माफतलाल गिरणी प्रकरणामध्ये गिरणी कामगारांना दिलासा मिळतोय। ग्लायडरची अपील सुप्रीम कोर्टाने फेटाळले। माफतलाल गिरणीच्या जागेमध्ये कारखाना उभारण्याचा मार्ग आता अखेर मोकळा झाल्याचं पाहायला मिळत आहे। माझगावमधील माफतलाल गिरणीच्या जमिनीचा विकास करण्याचा हक्क मिळाल्यानंतर सूत गिरणीचा नवा कारखाना उभारण्याच्या अटीचं पालन करण्याऐवजी राज्य सरकारकडून त्या अटीतून अवैध शिथिलता मिळवणाऱ्या ग्लायडर बिल्डकॉन रिअल्ट्स या विकासक कंपनीला जोरदार दणका बसलाय। कारण सर्वोच्च न्यायालयाने देखील या कंपनीचं अपील फेटाळून लावलंय। त्यामुळे आता गिरणीच्या एकूण जमिनीतील विशिष्ट भागात नवा कारखाना उभारण्याचा मार्गही अखेर मोकळा झाला असल्यानं गिरणी कामगारांना हा मोठा दिलासा आहे। तर माफतलालची डिव्हिजन मधील माझगाव गिरणी बंद पडल्यानंतर इंडस्ट्रीजनं अर्ज केला होता। त्यानुसार मुंबईच्या विकास नियमावलीमध्ये सन 2004 मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या नियम 58 अन्वये माफतलालला परवानगी देण्यात आली। त्याप्रमाणे गिरणीच्या एकूण जमिनीपैकी 50% जमिनीचा हक्क विकण्यास आणि 50% जमीन भायखळा येथील वीरमाता जिजामाता उद्यानाच्या विस्ताराकरता विनामूल्य देण्यास माफतलालला परवानगी देण्यात आली। त्यानंतर माफतलालनं ग्लायडर सोबत करार करून त्या कंपनीला विकासाचे हक्क विकले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।